श्री ज्ञानेश्वरी पारायण भाग क्रमांक 7. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10 श्लोक क्रमांक 19. श्री भगवानुवाच हन्त ते कथयिष्यामि दिव्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मी पितामहाचा पिता हे आठविताई नाठवे चित्ता की म्हणत सेवा पण सुद्धा भले केले. अर्जुना ते बा म्हणेत काही आम्हा विस्मो करावया कारण नाही. अंगे तोले करू काही नवेची नंदाचे परी प्रस्तुतायसे असो हे करवी आवडीचा तिसो. मग म्हणे ऐके सांगत असो धनुर्धरा तरी तुआ पुसलिया विभूती तयांचे अपारपण सुभद्रापती. ज्या माझी आजी परी माझी अमती आकळती ना अंगीची रोमा किती दयाची तयासी न गणवती. तैसिया माझी विभूती असंख्य मज एरवी तरी मी कैसा केवढा मनवणी आपण पयाई नवेची पुढा. या लागी प्रधाना जिया रूढा ती ऐके जिया जाणितली यासाठी आघविया जाणवेतील किरीटी. तैसे बीजालिया मुठीत रुची आला होय का उद्यान हातात चढिन्नले तरी आपैसी सापडली फुले फळे तेवी देखील या देखवले विश्वसकळ. रवी साचची गा धनुर्धरा नाही शेवटू माझी विस्तारा पै गगनायसी पारा मज माझी लपणे. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिष्ट मध्यंच भूतानामंत एवच. ऐके कुटिलालक मस्तका धनुर्वेद त्र्यंबका मी आत्मासे कैका भूतमात्रांच्या ठाई. आतुलेकडे मीची यांची अंतःकरणी भूता बाहेरी माझीच गवसणी. जैसे मेघाया तळीवरी एक आकाशाची आत बाहेरी आणि आकाशी जाले अवधारी असणे आकाशी. पाठीलया जेवेळी जाती तेवेळी आकाशाची होणी ठाती तेवी आदि स्थिती गती भूतांसी मी. ऐसे बहुसाने व्यापकपण माझे विभूती योगे जाण तरी जीवाची करुणी श्रवण ऐकोनी ऐक. याही वरी त्या विभूती सांगणे ठेले सुभद्रापती सांगेन म्हणितले तुझपती त्या प्रधान ऐके. आदित्यानामहं विष्णुर ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर मरुतामस्मि नक्षत्रानामहं शशी. हे बोलोने तो कृपावंतु म्हणे विष्णु मी आदित्या तू रवी मी रश्मिवंतु सुप्रभा माझी. मरुद्गणांच्या वर्गी मरीची म्हणे मी शारंगी चंद्रुमी गगनरंगी तारा माझी. वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. वेदा तु सामवेदू तो मी म्हणे गोविंदू देवा माझी मरुद्बंधू महेंद्रू तो मी. इंद्रिया माझी अकरावे म्हणते मी हे जाणावे भूता माझी स्वभावे चेतना ते मी. रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणामहं. अशेषाय रुद्रा माझारी शंकर जो मदनारी
तो मी येतनधरी भ्रांतिकाई यक्ष रक्षो गणातू शंभूचा सखा जो धनवंतू तो कुबेरू हे म्हणतो म्हणता झाला आठाई वसु माझारी पावकू तो मी अवधारी शिखरातिलिया सर्वोपरी मेरू तो मी पुरोधसांच मुख्यम माम विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानी नामहं स्कंदस सरसामस्मि सागरः महर्षीणां भृगुरहं गिरामस्मेकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः जो स्वर्गसिंहासनासावाओ सर्वज्ञते आदीचा ठाओ तो पुरोहिता माजीराव बृहस्पती मी त्रिभुवनीची सेनापती हात स्कंदू तो मी महामती जो हरिवीरी अग्निसंगती कृत्तिका तू झाला सकळिका सरोवरांसी माझी समुद्र तो मी जलराशी महर्षी आती तपोराशी भृगु तो मी या शेषाई वाचा माझी एकना ते समस्ता यज्ञांच्या पैकी जपयज्ञ मी लोकी जो कर्मत्यागे प्रणवादिकी निफज विजय नाम जपयज्ञ तो परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थे स्थावरा गिरियातु पुण्यपुंजदो हिमवंतु तो मी म्हणे कांतु लक्ष्मीचा अश्वत्थ सर्व वृक्षाणां देवर्षीणांच नारदः गंधर्वाणां चित्ररथस् सिद्धानां कपिलो मुनिः उच्चैश्रवशमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपं कल्पदुर्महन पारिजातु गुणे चंदनैवाड विख्यातु तरी या वृक्षजाता तु अश्वत्थु तोमी देवर्षियातु पांडवा नारदो तोमी जाणावा चित्ररथोमी गंधर्वा सकळिका माझी यया शेषाई सिद्धा माझी कपिलाचार्मी प्रबुद्धा तुरंग जाता प्रसिद्धात उच्चै श्रवामी राजभूषण गजातु अर्जुनामी गायरावतु पयोराशी सुरमथितु अमृतांशु तोमी या नरा माझी राजा तो विभूती विभे माझा दया ते सकळ लोकप्रजा होऊन स्विती आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कंदर्पस् सर्पाणामस्मि वासुकिः अनन्तश्चास्मि नागाणां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहं पयाघवे आहतीरा हात वज्रते मी धनुर्धरा जे शतमुखोत्तीर्ण करारूढोणी असे धेनुमध्ये कामधेनु ते मी म्हणे विश्वक्सेनु जन्मवितयात मदनो तो मी जाणे सर्पकुळात अधिष्ठाता वासुकी गामी कुंदिसुता नागा माझी समस्तानंतो तो मी अगायादसातु जो पश्चिम प्रमदेचा कांतू तो वरुण मी अनंतो सांगत असे आणि पितृगणा समजता माझी आर्य माझो पितृदेवता तो मी हे तत्वता बोलत आहे जगाची शुभाशुभे लिहिती प्राणियांच्या माणसाचा झाडा घेती मग केलिया नृप होती भोग नियमजे तया नियमितया माझी यमू जो कर्मसाक्षी धर्मू तो मी म्हणे आत्मा रामू रमापती प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणांच मृगेंद्रोहं वैनतेयश्च पक्षिणाम् अगा दैत्यांची आकुळी प्रल्हाद तो मी निहाळी मनवणी दैत्य भावादी मेळी लिंपेची ना पै कळत्या माझी महाकाळू तो मी म्हणे गोपाळू श्वापदा माझे शार्दुळू तो मी जाण पक्षी जाती माझारी गरुड तो मी अवधारी या लागी जो पाठीवरी वाहो शके माते पवनः पवतामस्मि रामशस्त्रभृतामहं झषाणां मकरश्चास्मि श्रोतसामस्मि जाह्नवी पृथ्वीची पैसारा
माझी घडी न लगता धनुर्धरा एकेची उड्डाणे साताई सागरा प्रदक्षिणा कीजे तया वहिलिया गतिमंता हात पौन तोमी पंडुसुता शस्त्रधरा समजता माझी श्रीराम तोमी जेणे साकडे या धर्माचे कैवारे आपण पया धनुष्य करुणी दुसरे विजय लक्ष्मी एक मोहरे केले त्रेती पाठी उभे राखुनी सुवेळी प्रताप लंकेश्वराची सिसाळी गगनी उदो म्हणते आस्तबळी दिधली भूता जेणे देवांचा माणूगी वसिला धर्माची जीर्णोद्धारू केला सूर्यवंशी उदेला सूर्यजोका तो हाती रूप परिजितया तू रामचंद्र मी जानकी कांतू मकर मी पुच्छवंतू जळचरा माझी समस्ताई ओघा मध्ये जे भगीरथी आणि त्या गंगा जनुनी गिळली मग जंगा भाडुनी दिधली ते त्रिभुवनैक सरिता जान्हवी मी पंडुसुता जळप्रवाह समजता माझारी जाणे ऐसे निवेगळाला सृष्टीपैकी विभूती नाम सुता एकेकी सगळे निजन्म सहस्री अवलोकी अर्ध्यानवती सर्गाणामादिरन्तश्च मध्यञ्चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वसामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो दाताहं विश्वतो मुखः जैसी अवघीची नक्षत्रे वेचावी अशी चाड उपजेल जयजीवी तै गगनाची बांधावी लोथ जेवी का पृथ्वी परमाणूंचा उगाणा घ्यावा तरी भूगोलोची काखे सुहावा तैसा विस्तारो माझा पहावा तरी जाणावे माते तरी उपडनुया मूळ जेवी हाती घेपे तेवे माझे विभूती विशेष जरी जाणो पाहिजे ती अशेष तरी स्वरूप निर्दोष जाणजे माझे हिरवी वेगळालिया विभूती काही एक परिससे किती म्हणून एक येळा महामती सर्व मी जाण मी आघवी येती सृष्टी आदिमध्यांती किरीटी ओत प्रोत पटू तंतू जेवी ऐस्या व्यापका माते जय जाणावे तै विभूती भेदे काय करावे परी हे तुझी योग्यता नव्हे म्हणून असो काजे तुआ पुसिलिया विभूती म्हणून ती ऐक सुभद्रापती तरी विद्या माझी प्रस्तुती अध्यात्म विद्या ते मी अगा बोलतयांची ठाई वादू तो मी पाही जो सकल शास्त्र संमते काही सरेची ना जो निर्वसु जाता वाढे ऐतऱ्या उत्प्रेक्षे सळू चढे जयावरी बोलतयांची गोडे बोलणी होती ऐसा प्रतिपादना माझी वादू तो मी म्हणे गोविंदू अक्षरा माझी विशदू अकारू तो मी पैगा समासा माझारी द्वंद्व तो मी अवधारी मशका लागुनी ब्रह्माविरी ग्रासिदा तो मी मेरु मंदरादिकी सर्वी सहित पृथ्वी ते विरवी जो ये कारणवाते हे जिरवे जेथीचा तेथ जो प्रळय तेजा देत मिठी सगळ्या पौना ते गिळी किरीटी आकाजयाची पोटी सामावले ऐसा पार जो काळू तो मी म्हणे लक्ष्मी लिळू मग पुढते सृष्टीचा मिळू सृजिता तो मी मृत्यू सर्वहरश्चाह मुद्भवश्च भविष्यतां कीर्ति श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृती क्षमा आणि सृजल्या भूतांती मीची धरी सकळा जीवन ही मीची अवधारी शेकी सर्वांतया संवारी तेव्हा मृत्यू ही मीची आता स्त्रीगणांच्या पैकी माझी या विभूती सात आणखी अया एक कवती की सांगी जतील तरी नित्य नवीची कीर्ती अर्जुना ते माझी मूर्ती आणि अवतारी जी संपत्ती ते ही मीची जाणे आणि ते गामी वाचा जे सुखासनी न्यायाच्या आरूढो विवेकाच्या मार्गी चाले देखिली निपदार्थे जे आठवोनी दे माते ते स्मृती ही ती त्रिशुद्धी मी पैस्वहिता अनपायिनी मेधा ते गामी ये जनी धृती मी त्रिभुवनी क्षमा ते मी एवं नारी माझारी या सातही शक्ती मी अवधारी ऐसे संसार गजकेशरी म्हणता चाहला बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदसामहं
मासानां मार्गशीर्षोः मृतूनां कुसुमाकरः वेदराशिचिया सामा आतवृत्सामजे प्रियोत्तमा ते मे मने रमा प्राणेश्वरो गायत्री छंदजे मनिजे ते सकळा छंदा माझे माझे स्वरूप हे जानिजे निभ्रांत तुवा मास आत मार्ग शिरू तो मी मने शारंग धरू ऋतू माझी कुसुमा करू वसंतो तो मी द्योतं छलयतामस्मी तेजस्तेजस्विनामहं जयोस्मि व्यवसायोस्मि सत्वं सत्ववतामहं वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुषणा कविः छळितया विंदाना माझी जुते मी विचक्षणा मनोनिचोटा चोरीपै कवना निवारू नये आगाशेषाहि तेजसा आत तेजते मी भरवसा विजयो मे कार्योद्देशा सकळा माझे जेने चोखाळत दिशे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझे स्वरूप हे राय सुरांचा म्हणे सात्वातील या आणतो सत्वमी म्हणे अनंतो यादवा माझी श्रीमंतो तोचितो मी जो देवकी वसुदेवास्तव जाहला कुमारीसाठी गोकुळी गेला तो मी प्राणासकट पियाला पोतने दे नोगडता बाळपणाची फुली जेने मी या अदानवी सृष्टी केली करी गिरी धरुणी उमानिली महेंद्र महिमा कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जेने मी या जळत गोकुळ राखिले वासुरवासाठी लाविले वीरांची सपिसे प्रथम दशीची पहाटे माझी कंसायसी अचाटे महाधेंडी अवचटे लिळाची नाशिली हे काय किती एक सांगावे तो वाची देखिले ऐकेले असे आगवे तरी यादवा माझे जाणावे हे स्वरूप माझे आणि सोमवंशी तुम्हा पांडवा माझे अर्जुन तो मी जाणावा म्हणून एकमेकांच्या प्रेम भावा बिघडू न पडे संन्यासित्वा होनी जनी चोरून नेली माझी भगिनी तरी विकल्प नुपजे मने मी तो दोन्ही स्वरूप एक मुनियात व्यासुदेव तो मी म्हणे यादवरावो कवीश्वरा माझ धैर्य ठावो उषणाचार्य तो मी दंडोदमयतामस्मी नेतिरश्मी जिगीषतां मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् आगादमितया माझारी अनिवार दंडतोम्यवधारी जो मुंगे लागोनि ब्रह्मावीरी नियमित पावे पैसारा सार निर्धारितया धर्मज्ञानाचा पक्षु धरतिया सकळ शास्त्रा माझिया नितीशास्त्र ते मी आघवियांची गुढा माझी मौनते मी सुहाडा म्हणून न बोलतया पुढा स्रष्टाहीनेन होय आगाज्ञान यांच्या ठाई ज्ञानते मी पायी आता सुहेया काही पार न देखो याच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुनं न तदत्सि विना यत्स्यान्मया भूतं चराचरं नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तपम् एष तोद्देश्यत प्रोक्तो विभूतिर्विस्तरो मया पै प्रजन्याची आधारा वरिलेख करवेल धनुर्धरा आ पृथ्वीच्या तृणांकुरा होईल ठी पै महोदधीच्या तरंगा व्यवस्था धरुणे जीविका देवी माझिया विशेषलिंगा नाही मिती ऐसी आई सात पाच प्रधाना विभूती सांगितल्या तुझ अर्जुना तो हा उद्देशू जोगा मना आहाच गमला हेरा विभूती विस्तारांशी काही येत सर्वथा लेख नाही मनोनि परिससी तू काही आम्ही सांगू किती या लागे केहळा तुझ दाऊ आता वर मनिज सर्वभूतांकुरे बीज विरुडत असे ते मी मनोनि साने थोरण म्हणावे वंचनेच भाव सांडावे एक मीच ऐसे मानावे वस्तू जाता ते तरी यावरी साधारण आई कपा अनेकही खूण तरी अर्जुना ते तुझान विभूती माझी यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजंश संभवं जेत जेत संपत्त्या निदया दोन्ही वसती आलिया ठाया ते ते जान धनंजया विभूती माझी अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुनं
विष्टव्याहमिदं कृष्णमेकांशेन स्थितो जगत् हरिः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु। अथवा एकलेकबिम्बगगने परिप्रभाफाके त्रिभुवने देवेकाकियाची सकळजनी आज्ञा पाळिजे तया ते कले झनी म्हण तो निर्धनया भाषानेन काय कामधेनुसवे सर्व साहान चालत असे ते जे जे दवा जो मागे ते कसरेची प्रसवो लागे देवी विश्वविभवतया अंगे होऊन असते तया ते ओळखावया हेची संज्ञा जे जगे नमस्कारी जे आज्ञा ऐसे आती ते जान प्राज्ञा अवतार माझे आणि सामान्य विशेष येथ जाननेथ महादोष काजे मीचे एक अशेष विश्व हे म्हणोने तरी आता साधारण आणि चांगू ऐसे कैसाय कल्प विभागू वाया पुले मती वंगू भेदाचा लावावा हिरवी तुप कासळा घुसळावे अमृतका रांधून अर्धी करावे आगावायुसी कापा डावे उजवे अंग आहे सूर्यबिंबाशी पोटपाठी पाहता नासेला पुली दिठी देवी माझ्या स्वरूपी गोठी सामान्य विशेषाची नाही आणि सिनानाई विभूती मजा पारा ते मविशील किती मनोन किंबवना सवद्रापती असो हे जानने आता पै माझे नेके अंशे हे जग व्यापिले असे या रागे भेदु सांडूनी सरिसे साम्ये भज ऐसे विभूतवन वसंते तेने विरक्तांचे एकांते बोलिले जेत श्रीमंते श्रीकृष्ण देवे तेत अर्जुन म्हणे स्वामी हे तुरे रावस्य बोलिले तुम्ही जे भेदू एक आणि आम्ही सांडावा एके आहो सूर्य म्हणे काय जगाते अंधारे दवडा का परवते ते वेदसाळ म्हणू देवा तुते तरी अधिक हा बोलू तुझे नामचे एक कोणी वेळे जयाची या मुखाशी का काना मिळे तयांची हृदया ते सांडूने पळे भेदुजी साच तो तू परब्रह्मचे असके मच दैवेद दलासी अस्तोदके तरी आता भेदू काय साके देखावा कवने जे चंद्रबिंबाचा गाभारा रिगालियावरी ही उबारा परीराणेपणे शारंगधरा बोला हे तुम्ही ते तसावियाचे परितोषोनि देवे अर्जुना ते अलिंगिले जीवे मनगुणे तुवा न कोपावे अमुचिया बोला आम्ही तुझ भेदाची आवाहनी सांगितले जे विभूतीची कहाणी ते अभेदे काय अंतकरणी मानिली की न मने हेची पहावया लागे नावेक बोलिलो बाहेर सवडिया भंगी तव विभूती तुझ चांगी आलिया बोधा तेथ अर्जुन म्हणे देवे हे आपुले आपण जाणावे परी देखतसे विश्व आघवे तुवा भरले पैराया तो पंडुसुतो ऐसी प्रतितीसी झाला वर येतो या संजयाच्या बोला निवांतू धृतराष्ट्र आहे की संजयो दुखावलीने अंतःकरणे मनतसे नवल नभे दैवाद वडने हा जीवे धडसा हे मी म्हणे तव आतुही आंधळा परी असो हे तू अर्जुन स्वहिताचा वाढवितसे मानू की या हि वरितया आनो धीमसा उपनला म्हणे हे चिरदयांतुली प्रतिती बाहेर अवतरो का डोळ्यां प्रती या अर्तीची पावली मती उठते झाले मियाईची दोही डोळा झोंबावे विश्वरूपा सकळा एवढी हावतो दैवा आगळा म्हणून करे आजी तो कल्पतरुची शाखा म्हणून वांझोळे न लगते देखा जे जे येईल तयाची मुखा ते साचची करीतसे एरू जो प्रल्हादाची बोला विषाई सकटापणची झाला तो सद्गुरु असे जोडला किरटीसे म्हणून विश्वरूप पुसावया लागे पार्थरिकता होईल कवने भंगी ते सांगे न पुढिले प्रसंगी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां दशमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु।
अध्याय 11. आता यावरी एकादशी कथा आहे दोहिरसी. जेत पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. जेत शांताची या घरा अद्भुत आला हे पाहुणेरा. अनेरा इरसा पांतिकरा जाहला मानून. अहो वधूवरांची मिळणी जैसे वराडी आहे लुगडी लेणी. तैसे देशेच्या सुखासने मिरवले रस. परिशांताद्भुत बरवे जे डोळ्यांच्या अंजुळी घ्यावे. जैसे हरिहर प्रेम भावे आले केवा. ना तरी अमसेच्या दिवसी भेटली बिंबे दोन्ही जैसे. देवी एकवळा रसी केला येत. मिनले गंगे यमुनेचे ओगम तैसे रसा जाहले प्रयाग. मनोनि सुस्नात होत जग आघवेथ. माझी गीता व सरस्वती गुप्त दोन्ही रसते ओगमूर्त. या लागे त्रिवेणी हे उचित फावली बापा. हेत श्रवणाचे निद्वारे तीर्थीर्गता सोपारे. ज्ञानदेव मने दातारे माझे केले. तिरे संस्कृताचे गहने तोडोनी मराठिया शब्द सोपाने. रचिली धर्म निधाने श्री निवृत्ती देवे. मनोनी भलतेने येत सद्भावे नाहावे. प्रयाग माधव विश्वरूप पाहावे. हे तुलेनी संसाराशी द्यावे तिळोदक. हे असो ऐसे सावयव येत सासिन्नले आथिरस भाव. श्रवण सुखाची राणी व जोडली जगा. जेत शांताद्भुत रोकडे आणि एरार सापडप जोडे. हे अल्पची परी उघडे कैवल्य येत. तो हा 11वा अध्यायो जो देवाचा आपण प्रेमी समता ठावो. परी अर्जुन सदैवांचा रावो जे येतही पातला. येथ अर्जुनची काय म्हणू पातला. आजी आवडतयाई सुकाळू जाहला. जे गेदार तू आला मराठी. याची रागी माझे विनविले ऐकी जे. तरी अवधान देजे सज्जने तुम्ही. देवीची तुम्हा संतांची असभे. ऐसी सलगे कीर करू न लभे. परिमानावी जी तुम्ही लोभे अपत्यामज. अहो पुंसापनची पडविजे मग पडे तरी माता तुगिजे. का करविलेने चोजे नरीचे बाळका माय. देवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचेच शिकविले. म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा. हे सारस्वताचे गोड तुम्हीचे लाविले जे झाड. तरी आता वधाना मृते वाढ शिंपोण की जे. मग हे रसभाव फुली फुलेल. नानार्थ फळ भारी फळा येईल. तुमचे निधर्मे होईल सुरवाळू जगा. या बोला संतरी जले मनती तो श्लोका भले केले. आता सांगे जे बोलिले अर्जुने तेथ. तव निवृत्तीदास म्हणे जी कृष्णार्जुनांचे बोलणे. मी प्राकृत काय सांगू जाणे परी सांगवा तुम्ही. अहो राणीची आपाले खाईरा नेवानी करविले लंकेश्वरा. एकला अर्जुन परी अक्षुहिनी अकरा न जिनेची काही. मनोनी समर्थ जे जे करे ते न हो नये चराचरी. तुम्ही संततया परी बोलवा माते. आता बोलिज तसे ऐका. हा गीता भावनिका जो वैकुंठ नायका मुखोनी निघाला. बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता. तो श्रीकृष्ण वक्ता जी ग्रंथी. ते तेचे गौरव कैसे वानावे. जे श्री शंभूची मते नागवे. ते आता नमस्कारी जे जीवे भावे हे चिवले. मग ऐका तो किरीटी कालूने विश्वरूपी दिठी. पहिली कैसी गोटी करिता झाला. हे सर्व ही सर्वेश्वरू. ऐसा प्रतिगत जो पती करू. तो बाहेरी होवावा गोचरू लोचनांसी. हे जेव्हा आतुरी चाड परिदेवाशी सांगता साकड. काजे विश्वरूप गुड कैसे ने पुसावे. म्हणे मागा कवनी कही जे पडियंतेने पुसिले नाही. ते सहसा कैसे काय सांगा म्हणू. मी जरी सलगीचा चांगू तरी काय ऐसी होणी अंतरंगो. परी तेही हा प्रसंगो बिहाली पुसो. माझे आवडे तैसी सेवा जाहले. तरी काय होईल गरुडाची आई तुले. परी तोही हे बोली करीची ना. मी काय सनकादिका होणी जवळा. परी तयाही नागवीची हा जाळा.
मी आवडीन काय प्रेमळा गोकुळींची या ऐसा तया तेही लेकुरपणे झकविले एकाच गर्भवास ही साहिले परे विश्वरूप हे राहविले न दावीच कवना हा ठायवरी गुज याची अंतरीचे हे निज केवी उरावरी मज पुसोये पा आणि न पुसोची जरी मने तरी विश्वरूप देखील याविने सुख नोहीची परिजिने तेही विपाये म्हणून आता पुसो अळुमाळसे मग करू देवा आवडे तैसे येणे प्रवर्तला साध्वसे पार्थु बोलो परितेचे ऐसे निभावे जे एकादो उत्तरांसवे दावी विश्वरूपा घवे झाडा देऊने अहो वासुरू देखील याची साठी देणू खडबडो निमोहे उठे मग स्तना मुखाची भेटे काय पान्हा धरे पहा पातया पांडवांची नावे जो कृष्ण राणी प्रतिपाळू धावे तया ते अर्जुने जव पुसावे तव साहिल काय तो सहजेची स्नेहाचे अवतरण आणि एरू स्नेहा घातले आहे माझवन ऐसिये मिळणे वेगळे पण उरे हेची बहो म्हणून अर्जुनाच्या बोला सरिसा देव विश्वरूप होईल आपैसा तोची पहिला प्रसंग व्हायचा ऐकिजे तरी अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम मग पार्थो देवा ते म्हणे जी तुम्ही मज कारणे वाच्य केले जे न बोलणे कृपानिधे जय महाभूते ब्रह्मियाटती जीव महदादींचे ठाय फिटती तैजे देव होऊनी ठाकती ते विसवणे ते दिशेशीचे होते हृदयाची परिवरी रोविले कृपणाची परी शब्द ब्रह्मासी चोरी दयाची केली ते तुम्ही आजी आपुले मज पुढाही फोडिले जया अध्यात्मा ओवाळिले ऐश्वर्य हरे ते वस्तू मदस्वामी एकी हेळा दिधली तुम्ही हे बोलो तरी आम्ही तुझ पाओनी कैचे परी साचची महामोहाची पुरी बुडाले आदे खोनीसी सवरी तू आपण पे घालून श्री हरी मग काढिले माते एक तू वाचुनी काही विश्वी दुजियाची भाषण नाही की आमुचे कर्म बाये जे आम्ही आठी म्हणो मी जगी एक अर्जुनो ऐसा देवाय अभिमानू आणि कौरवात या स्वजनो आपुले म्हणे या ईवरी आते मी मारीन म्हणे तेने पापे केरिगेन ऐसे देखतो तो दुःस्वप्न तो चेवविला प्रभू देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती होतो उदकाची आरती वरिणी पीतम जी किरडू धरी कापडाचे परी लहरी येत होतिया साचे ऐसे वाया मरतया जीवाचे श्रेयत्वा घेतले आपुले प्रतिबिंब नेणता सिंह कुवा घालेले देखोनी आता ऐसा धरी जे देवी आनंदा राखिले माते एरवी माझा तरी तुले वरी हे निश्चय होता वधारी जे आताची साताही सागरी एकत्र मिळीजे जगची आघवे बुडावे परी आकाशही तुटोनी पडावे परी झुंजने न घडावे गोत्रजेशी मज ऐशी अहंकाराची वाढी मी आग्र जळी दिधली होती बुडी सांगची तू जवळाय रवी काढी कवणू माथे नाथिली आपण पाय कमानिले नवतया नाम गोत्र ठेविले तोर पिसे होते लागली बरी राखिले तुम्ही मागा जळित काढिले जोहरी तैते द्याशीच भयावधारी आता ये जोर वार दुसरी चैतन्या सकट दुराग्र हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे मग महार्णव गवाक्षे रिघोनी ठेला ते तुझे निगोसावीपणे एक वेळ बुद्धीची आठाया येणे हे दुसरे वरा होणे पडिले तुझ ऐसे अपार तुझे केले एकी वाचा काय मी बोले परी पाचही पाल मोकलिले मज प्रती ते काही नवचेची वाया भले यश भावले देवराया जे साध्यंद माया निरसिली माझी आजी आनंद सरोवरीची कमळे तैसे हे तुझे डोळे आपल्या प्रसादाची रावळे जया लागी करीती हा होतया ही आणि मोहाची भेटी हे कायशी बाबळी गोठी केवती मृगजळाची वृष्टी वडवानळेशी आन मी तव दातारा हे कृपेची रिघोनी गाभारा घेता हे चारा ब्रह्मरसाचा तेने माझा जी मोह जाये हे तर विस्मो काही आहे
तरी उद्धरलोकी तुझे पाये शिवतले आहाती भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययं पै कमलायतडोळसा सूर्यकोटी तेजसा मिया तुझपासोनी महेशा परिशिलियाजी हे भूते दया परी होती अथवा लयहान जैसे जाती ते मजपुढा प्रकृती विवंशिली देवे आणि प्रकृती किरवगाण आदिथला वरी पुरुषाचा इठाओ दाविला दयाचा महिमा पांगरवणे झाला धडवता वेदू जी शब्दराशी वाढे जे का धर्मायशी रत्ना देवी ते येथीचे प्रभेचे पाये ओळगे म्हणावणे ऐसे आगाध महात्म्य हे सकळ मार्गैक गम्य जे स्वात्मानुभव रम्य ते या परी धाविले तैसा किरू फिटलिया भाळी तिठेरिगे सूर्यमंडळी का ते सारुणी बाबुळी जळ देखिजे ना तरी उकलतया सापाचे वेढे तैसे चंदना खेव देणे घडे अथवा विवसी पळे मग चढे निधान हाता तैसी प्रकृती आड होती ते देवेजी सारोनी परवती मग परत तो माझी मती शेजार केले म्हणवणी ये विषयीचा मज देवा भरवसा किर झाला जीवा परी आणिक एक हेवा उपनला असे तो भिडा जरी म्हणो राहो तरी आना कवना पुसो जाओ काय तुझ वाचोनी ठाओ जाणताओ आम्ही जळचरू जळाचा भारू धरी बाळक स्तनपाणी उपरोधू करी तरी तया जिनया श्रीहरियान उपायो असे म्हणून भीड साकडी न धरवे जीवा आवडे ते तुझ पुढा बोलावे तव राये म्हणितले देवे चाड सांगई एवमे तद्यथा तत्व मात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूप मैश्वरं पुरुषोत्तम मग बोलिला तो किरीटी म्हणे तुम्ही केली जे गोठी त्या प्रतितीची दिठी निवाली माझी हाता जयाची निसंकल्पे हे लोक परंपरा होय हरपे जया ठाया ते आपण पे मी आईसे म्हणसी ते मुद्दल रूप तुझे जेथून ये द्विभुजे हन चतुर्भुजे सुरकार्याची निव्याजे घेओ घेओ येसी पै जळशयनाची अवगणिया का मत्स्य कूर्म या मिरवणिया खेळू सरलिया तो गुणिया साठविसी जेथ उपनिषदे जे गाती योगी हृदय रिगोनी पाहती दया ते सनकादिगाती पोटाळुनिया ऐसे अगाध जे तुझे विश्वरूप काणी ऐकिजे ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा देवे फेडुनिया साकड लोभे पुसली जरी चाड तरी हेची एकी वाड आरती जी मज तुझे विश्वरूप आघवे माझी दिठीशी गोचर होवावे ऐशी थोरास जीवे बांधोनी आहे मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययं पर्यानिक एक येत शारंगी तुझ विश्वरूपा ते देखावया लागी पै योग्यता माझी अंगी असे की नाही हे आपले आपण मी नेणे ते कान नेणसी जरी देव म्हणे तरी सरोगू काय जाणे निदान रोगाचे आणि जी आरतीचे निपडी भरे आरतू आपुली ठाकी पै विसरे जैसा तानेला म्हणे न पुरे समुद्र मज ऐसा सचाळपणाचे भुली न सांभाळवे समस्या फुली या लागी योग्यता जेवी माऊली बाळकाची जाणे तया परी श्री जनार्दना विचारी जो माझी संभावना मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे तरी ऐसी ते कृपा करा हिरवी नव्हे मनावधारा वाया पंचमाला बेबधिरा सुख घेऊ ते देणे हिरवी एकले बापियाचे तृषे मेघ जगापुरते काय न वर्षे परी झाली वृष्टी उपके जरी खडकी होया चकोरा चंद्रामृत फावले हिरान वाहुनी काय वारिले परी डोळ्या विन पाहले वाया जाय म्हणून विश्वरूप तू सहसा धाविसी की रहा भरवसा काजे कडाडा आणि हिंसा माझी नित्य नवा तू की तुझे अवदारे जाणो स्वतंत्र देतान म्हणसे पात्र पात्र
पै कैवल्यायसे पवित्र जे वैर्याय दिधले मोक्ष दुराराध्युकीर होय परी तोही आराधी तुझे पाय म्हणून धाडची तेथ जाय पाय सनकादिकाचे निमाने सायुजी सौरसुदिधला पुतने जे विषाचे निस्तन पाने मारू आली हगाराज सुयागाची सभासदी लेखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतदा दुर्वाक शब्दी निस्ते जिलासी ऐशी अपराधी शिशुपाळा आपण पेठाव दिधला गोपाळा आणि उत्तान चरणाची बाळकाय ध्रुवपदी चाड तो वनाला याची लागी जे भैसावे पितयाची उत्संगी की तो चंद्र सूर्यादिका परिसगे श्लाघ्यो केला हैसा वनवासिया सकळा देता एकचितो धसाळा पुत्र आळविता ज्या मिळा आपण पेदेसी जे निवरी हाणितलासी पापरा तयाचा चरुणवासी दातारा अजून वैरियांच्या कलेवरा विसंबसीना ऐसा अपकार्या तुझा उपकारू तू अपात्री परी उदारू दे दान म्हणून दारवंटे करू झालासी बळीचा तू ती आराधीना ऐके होती पुंसा बोलावीत कौतुके ते वैकुंठी दुआ गणिके सुरवाडू केला हजी पाहुनी वाया निमिषे आपण पे देव लागसी वानिवसी तो तुका नारीसे मज लागी करीसे हागा दुभतयाचे निपवाडे जे जगाचे फेडे साकडे ते कामधेनुचे पाडे काय भुकेले ठाती म्हणून मी आजे विनविले काही ते देवन दाखविती हे किरणाही परी देखावया लागी दे पात्रता मज तुझे विश्वरूप कळे ऐसे जरी जाणसी माझे डोळे तरी आरतीचे डोळे पुरवे देवा हजी ठाये ठाओ विनंती जव करू सरला सुभद्रापती तव तया षडगुण चक्रवर्ती सावे चिना तो कुपा पियुष सजळू आणि रुजवळाला वर्षा काळू नाना श्रीकृष्ण कोकिळू अर्जुन वसंतो ना तरी चंद्रबिंब वाटोळे जे कोणी क्षीरसागर उचंबळे तैसा दुनेवरी प्रेम बळे उल्लसितो झाला प्रसन्नतेचे आटोपे गाजोनी म्हणितले सकृपे पार्था देख देखा मुपे स्वरूपे माझी एक विश्वरूप देखावे ऐसा मृदु केला पांडवे की विश्वरूपमया घवे करुणी घातले बाप उदार देवो अपरिमितू याचक स्वेच्छा सदो देतू असे सहस्रवर्दी देतू सर्वस्व आपुले अवशेषाचे डोळे चोरिले वेद दया लागी झकविले लक्ष्मी राविले जिव्हार ते आता प्रगत बाप भाग्या गाधा पार्थाचिया जो जागता स्वप्नावस्थे जाय तो जेवी स्वप्नीची आखवे होय तेवी अनंत ब्रह्मकटा आहे आपणची झाला ते सहसा मुद्रा सोडिली आणि स्थूलदृष्टीची जवनिका फेडिली किंबहुना उघडली योग रुद्धी परी हा हे देखील की नाही ऐसे सेची न करी काही एक सरा श्री भगवान वाच पश्चिमे पार्थ रूपाणि शतशोत सहस्रशः नाना विधानि दिव्यानि नाना वर्णाकृतीनि च अर्जुना तुआ एक दावा म्हणितले आणि तेची दाव तरी काय दाविले आता देखे आखवे भरले माझ्याची रूपी एके कृषे एके स्थूळे एके ऱ्हस्वे एके विशाळे पृथुतरे सरळे अप्रांते एके एके अनावरे प्रांजळे सव्यापारे एके निश्चळे उदासीने स्नेहाळे तीव्रे एके एके घूर्णिते सावधे असलगे एके आगाधे एके उदारे अतिबद्धे क्रुद्धे एके एके शांते सन्मदे स्तब्धे एके सानंदे गर्जिते निशब्दे स्तौमे एके एके साभिलाषे विरक्ते उन्निद्रिते एके निद्रिते परितुष्टे एके आर्ते प्रसन्ने एके एके अशस्त्रे सशस्त्रे
एके रौद्र्याती मित्रे भयानके एके विचित्रे लयस्थे एके एके जनलीला विलासे एके पालनशीले लालसे एके संहारके सावेशे साक्षीभूते एके एवं नानाविधे परिबहुवसे आणि दिव्य तेज प्रकाशे देवीचे कैकायसे वर्णे नव्हे एके तातले 15.5 तैसे कपिल वर्णे अपारे एके सर्वांगी जैसे सिंदुरे डवरले नभ एके सावयाची चुळुकी जैसे ब्रह्मकटा कचिले माणिके एके अरुणोदया सारखी कुंकुम वर्णे एके शुद्ध स्फटिक सोज्वळे एके इंद्रनीळ सुनीळे एके अंजन वर्णे सकाळे रक्तवर्णे एके एके लसत कांचन समपिवळी एके नव जलद श्यामळी एके चापे गौरी केवळी हरिते एके एके तप्त ताम्र तांबडी एके श्वेत चंद्र चोखडी ऐसी नाना वर्णे रूपडी देखे माझी हे जैसे गानान वर्णा तैसे आकृती अनारसे पण लाजा कंदर परिघाला शरण तैसी सुंदरे एके एके अति लावण्य साकारे एके स्निग्ध वपू मनोहरे शृंगार श्रीची भांडारे उघडली जैसी एके पिनावय मांसाळे एके शुष्के अति विक्राळे एके दीर्घंठे विताळे विकटे एवं नाना विधाकृती या पाहता पारुणाय सुभद्रापती याचे एकेकी अंग बांधी देख पा जग पश्चादित्यान वसून रुद्रा नश्विनौ मरुतस्तथा बहुन्य दृष्ट पूर्वाणी पश्चाश्चर्यानि भारत जेत उन्मिलन होता ये दिठी तेत पसरती आदित्यांच्या सृष्टी पुढते निमिलने मिठी देता दे वदनीची वाफे सवे होत ज्वाळामया खवे जेत पावकादी पावे समो सुंजा आणि बृहतांचे शेवट कोपे मिळो पाती एकवट ते तर रुद्रगणांचे संघाट उतरत देखे पैसौम्यतेचा ओलावा मिती नेणे अश्विनो देवा श्रोत्री होते पांडवा अनेक वायू या परी एकेकाची लिळे जन्मती सुरसिद्धांची कुळे ऐसे अपारे आणि विशाळे रूपे ये बाई सांगावया वेद बोबडे पहावया काळाचे आयुष्य थोकडे धात याई परिण सापडे ठाव जयांचा या ते वेदत्रयी कधी नायके ते प्रत्यक्ष देखे अनेके भोगी आश्चर्याची कवतिके मा सिद्धी ह्य एकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यच्चान्यद्रष्टुमिच्छसि या मूर्तीची या किरीटी रोममुळी देखपा सृष्टी सुरतरु तळवटी तृणांगुर जैसे चंडवाताची निप्रकाशे उडत परमाणु दिसती जैसे भ्रमत ब्रह्मकटा तैसे अवयव संधी येत एकैकाची या प्रदेशी विश्वदेक विस्तारेशी आणि विश्वाय परवते मानसी जरी देखावे वर्ते तरी ये विषयीचे काही हे सर्वथा साकडे नाही सुखे आवडे ते माझी आदे देखसी तू ऐसे विषमूर्ती तेने बोलिले कारुण्यपूर्णे तव देखता ऐकी नाही न म्हणे निवान तुझी येरू हेत का पहा उगला म्हणून श्रीकृष्णे जाऊ पाहिला तव आरतीची लेणे लेला तैसाची न तुमां शक्यसे द्रष्टु मने नैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम मग मने उत्कंठे ओठ न पडे अजूनी सुखाची सोय न सापडे परिदाविले ते पुढे ना कळेची या हे बोलोने देव हसिले हसोने देखणिया ते म्हणितले आम्ही विश्वरूप तरी दाविले बरी न देखसीच तू या बोलाये रे विचक्षणे म्हणितले हाजी खवणासी ते उणे तुम्ही बका करवी चांदिणे चरऊ पहामा हा होटोनी आरिसा आंधळिया दाऊ बैसा
बैरिया पुढे ऋषिकेशा घाणीव करा मकरंद कणांचा चारा जाणता घालून दरदुरा वाया धाडा शारंगधरा कोपा कवना जे अतिंद्रिय म्हणवणी व्यवस्थिले केवळ ज्ञानदृष्टीची या भागा भेटले ते तुम्ही चर्मचक्षुपुढे सुदले मी कैसे नि देखे परिहे तुमचे उणे न बोलावे मी जिसाये तेची बरवे हे ताथी म्हणितले देवे मानुबापा साच विश्वरूप जरी आम्ही दावावे तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे परी बोलत बोलत प्रेम भावे धसाळ गेलो काय झाले न वाता भुई पेरिजे तरी तो विलुविल्या जाणजे तरी आता माझे निज रूप देखिजे ते दृष्टी देवो तुझ मग त्या दृष्टी पांडवा अमुचा ऐश्वर्य आघवा देखून या अनुभवा माझी वडा करी ऐसे तेने वेदांत वेद्ये सकळ लोक आद्ये बोलिले आराध्ये जगाचेनी संजय उवाच एव मुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरं पै कौरवकुलचक्रवर्ती मज हाच विस्मयो पुढत पुढती जे श्री उनि त्रिजगती सदैवासे कवणी ना तरी खुणेचे वानावया लागी श्रुती वाचुनी दावा पा जगी ना सेवक पण तरी अंगी शेषाच्या चियाथी हो जयाचे निसोसे शिनताठई पार योगी जैसे अनुसरले गरुडाईचे कवनाये परिते आघवेची एकीकडे ठेले सापे कृष्ण सुख एकंदरे झाले जे देहुनी जन्मले पांडव हे परिपाचा या तू अर्जुना श्रीकृष्ण सावियाची झाला अधीना कामुक काजै सांगना आपैता की जय पढविले पाखरू ऐसे न बोले या परी क्रीडा मृगही तैसा न चले कैसे दैवयेत सुरू वाढले ते जाणो नये आज ये परब्रह्म सगळे भोगावया सदैव याचेची डोळे कैसे वाचेची हनलळे पाळीत असे हा कोपे की निवान दोष आहे हा रुसे तरी बुझावीत जाये नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा रवी विषय जनोने जन्मले जे शुकाधिक दादुले हे विषयोची वाणिता झाले भाट ययाचे हा योगी यांचे समाधी धन ही होऊन ठेले पार्थाधीन या लागे विस्मयो माझे मन करीतसे राया ते संजयो म्हणे कायसा विस्मयो येथे कौरवेशा श्रीकृष्णे स्वीकारिजे तयायसा भाग्योदयो होय मनवणी तो देवांचा रावो म्हणे पार्था ते तुझ दृष्टी देवो जया विश्वरूपाचा ठावो दे कसे तू ऐशी श्रीमुखौनी अक्षरे निघती ना जव एक सरे तवा विदेचे अंधारे जाओची लागे ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागे चितकळिका उजळलिया श्रीकृष्णे मग दिव्य चक्षु प्रकाशो प्रगटला तया ज्ञानदृष्टी फाटा फुटला अपरिधाविता झाला ऐश्वर्या पुले हे अवतार जे सकळ ते जिये समुद्रेचे का कल्लोळ विश्व हे मृगजळ जया रश्मीस्तव दिसे जे अनादि भूमिके निटे चराचर हे चित्र उमटे आपण पे श्री वैकुंठे दाविले तया मागा बाळपणी येणे श्रीपती जय एक वेळ खादली होती माती तै कोपोनी हाती यशोदा धरिला मग भेणे भेणे जैसे मुखी झाडा द्यावयाचे निमिसे 14 भुवनी सावकाशी दाविली तिये ना तरी मधुवनी ध्रुवासी केले आणि वेदाची मती ठेले ते लागला बोलो तैसा अनुग्रह पैराया श्रीहरी केला धनंजया आता कवनेकडे ही माया ऐशी भाषणे नेचितो एक सरी ऐश्वर तेजे पाहले तया चमत्काराचे कर्णव झाले चित्त समाजी बुडोनी ठेले विस्मयाचिया जैसा ब्रह्मपूर्णोदकी पवय मार्कंडे काकी तैसा विश्वरूप कौतुकी पार्थू लोळे म्हणे केवडे गगनेत होते हे कवणे नेले पा केऊते ती चराचर महाभूते काय झाली दिशांचे ठावई हरपले अधोर्दो काय नेणो झाले
चैलिया स्वप्न दैसे गेले लोकाकार नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तारांगण दैसे लोपे तैसी गिळली विश्वरूपे प्रपंच रचना तेव्हा मनासी मनपणन स्फुरे बुद्धी आपण पेन सावरे इंद्रियांचे रश्मी माघारे हृदयवरी भरले तेत ताटस्त्याटातश्च पडिले टकाशी टक लागले जैसे मोनास्त्र घातले विचार जाता तैसा विस्मित उपाहे कोडे तव पुढा होते चतुर्भुज रूपडे तेची नाना रूपे चौकडे मांडोनी ठेले जैसे वर्षा काळीचे मेघवडे का महाप्रळयीचे तेज वाढे तैसे आपणा बिन कवनीकडे नेदीची उरो प्रथम स्वरूप समाधान पाऊन ठेला अर्जुन सवयची उघडी लोचन विश्वरूप देखे हेच डोळे डोळा पाविश्वरूपा सकळा तो श्रीकृष्णे सोहळा पुरविला ऐसा अनेक वक्त्र नयन मनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम मग ते दसंग देखे वदने जैसी रमा नायकाची राजभोने नाना प्रगटली निधाले लावणे श्रीची की आनंदाची वने सासिनली तैसी सौंदर्यारानी व जोडली तैसी मनोहरे देखिली हरीची वक्त्रे तया ही माझी कैके ची भयानके काळ रात्रीची कटके उठावली जैसी की मृत्यूसीची मुखे झाली हो का जे भयाची दुर्गे पन्नासिली की महाकुंडे उघडली प्रळयानळाची तैसी अद्भुते भयासुरे तेथ वदने देखिली वीरे आणि के असाधारणे साळंगारे सौम्य बहुते पै ज्ञान दृष्टीचे नियवलोके परिवदनांचा सेवटू नटके मग लोचन ते कवतिके लागला पाव तव नानावरणे कमळवणे विकासिली तरिशी अर्जुने नेत्र देखिले पालिंगणे आदित्यांची ते तेजी कृष्ण मेघांची आदाटी माझी कल्पांत विजूंची स्फुटी तैसिया वने पिंगळादटी भ्रुभंगादळी एकैकाश्चर्य पाहता ते एकेची रूपी बंडुसुद्धा दर्शनाची अनेकता प्रतिफळली मग म्हणे चरण ते कवणेकडे केवते मुकुटके दोरदंडे ऐसी वाढविताय कोणे चाड देखावयाची ते भाग्यनिधी पार्था का विफल तो होईल मनोरथा काय पिनाक पाणीची या भाता वाय कांडी हाती नातरी चतुराननाची वाचे काय हाती लटकी अक्षरांचे साचे म्हणून साध्यंतपणा पाराचे देखिले तेणे तयाचे सोय वेदा नाकळे तयाचे सकळा अवयव एकेची वेळे अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिते झाले चरणवणी मुकुटवरी देखत विश्वरूपाची थोरी जे नाना रत्न अलंकारी मिरवत असे परब्रह्मा पुलेणी अंगे द्यावया आपण झाला अनेगे ते लेणी मी सांगे काहीसे असरी जे प्रभेची झळाळा उजाळू चंद्र आदित्य मंडळा जे महातेजाचा जिव्हाळा जेने विश्व प्रगटे तो दिव्य तेज शृंगारू कोणाची मतीसी होय गोचरू देव आपण पेचिलेली ऐसे विरो देखत असे मग तेथेची ज्ञानाची आडोळा पाद करपल्लवाजव सरळा तव तोडीत कल्पांतीची ज्वाळा तैसी शस्त्रे झळकत देखे आपण अंग आपण अलंकार आपण हात आपण हातियार आपण जीव आपण शरीर देखे चराचर कोंदले देवे दयाच्या किरणांचे निखरपणे नक्षत्रांचे होत फुटाने ते जे किरडलावणी म्हणे समुद्री रिघो मग काळकुट कल्लोळी कवळिली नाना महाभिनिदांग उमटले ऐसे अपार कर देखिले उदितायुधी दिव्य माल्याम्बरधरम दिव्य गंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयं देव मनंतं विश्वतो मुखम की भेने तेथून काढिली दिठी मग कंठ मुकुट पादसे गिरिडी तव सुर तरुंजी सृष्टी जयापासून का झाली जे महासिद्धींची मूळपीठे शिनली कमळा जे थवावटे तैसी कुसुमे आती चौखटे तुरंबिली देखिली मुकुटावरी स्तबकम ठाई ठाई पूजा बंध अनेक कंठी रुळदाती अलौकिक माळा दंड स्वर्गे सूर्य तेज वेढिले तैसे पंथरेणे मेरू ते मढिले तैसे नितंबावरी गाढवे पितांबरू झळके श्री महादेव का पुरे उठिला का कैलास उपार जे डवरिला नाना क्षीरोदके पांघरविला क्षीरार्णव जैसा
तैसी चंद्रमयाची घडी उपलविली मग गगना करवी बुंती घेवविली तैसी चंदन पिंजरी देखिली सर्वांगी देणे जेणे स्वप्रकाशा गांधी झडे ब्रह्मानंदाचा निदा गोमोडे दयाजिनी सौरभे जीवित जोडे वेदवती निर्ले पानुले पुकरी ज्ञानंगुई सर्वांगी धरी तया सुगंधाची थोरी कवनवाणी ऐशी एकैक शृंगार शोभा पाहता अर्जुन जात असे शोभा तेवीच देव बैसला की उभा की शयालु हे नेणवे बाहेर उघडोनी पाय तर वाघवे मूर्तिमय देखताय मग आता न पाय म्हणून उगार आहे तरी आतोई दैसेची अनावरे मुखे समोर देखे तया भेने पाठी मोरा जव ठाके तव तया इकडे श्रीमुखे कर चरण दैसेची ओ पाहता किर प्रतिभासे हेत नवलाव कायासे परी न पाहता दिसे चो जाई का कैसे अनुग्रहाचे कर पार्थाचे पाहणे आणि न पाहणे तया सगड नारायणे व्यापुनी घेतले म्हणून आश्चर्याच्या पुरी की पडिला ठाये ठाव थडी ठाकी तव चमत्काराची आणखी महार नवी पडे थैसा अर्जुनी असाधारणे आपुल्या दर्शनाची निविंदाणे कवळून घेतला तेने अनंत रूपे तो विश्व तो मुग स्वभावे आणि त्याची दावावया लागी पांडवे प्रार्थिला आता गवे होऊन ठेला आणि दीपे का सूर्य प्रगटे अथवा निमुटलिया देखावेची खुंटे तैची देठी नवे जे वैकुंठे दिधली आहे म्हणून किरीटीची दोही परी ते देखणे देखे अवधारी हे संजीव हस्तिनापुरी सांगतसे राया पार्थे विश्वरूप देखिले नाना आभरणी भरले विशुद्धो मुख दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भास सदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः ती अंगप्रभेचा देवा नवलाव काहीसे ऐसा सांगावा कल्पांती कुची मेळावा द्वादशादित्यांचा होय तैसे ते दिव्य सूर्य सहस्रवरी तरी उदय जती गायिकेची अवसरी तरी तया तेजाची थोरी उपमू नये आघवयाची विजूंचा मेळावा कीजे आणि प्रलयाग्नीची सर्व सामग्री आणीजी तेवीची दशगुई मेळविजे महातेजाचा तरी ती अंगप्रभेची निपाडे हे तेज काही काही होईल थोडे आणि तया ऐसे किर चोखडे त्रिशुद्धी नोये ऐसे महात्म्या श्रीहरीचे सहज फागतचे सर्वांगीचे तेज ते मुनिकृपाजी मज दृष्ट जाहले तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्त मने कधा अपश्यद्देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा आणि ते विश्वरूपी कीकडे जगाघव्या फुलेने पवाडे जैसे मोदादी माझी बुडबुडे सिनाने दिसती काकाशी गंधर्व नगरम भूतळी पिपिलिका बांधे घरम नाना मेरुवरी सपूर्ण परमाणु बैसले विश्वाघवीच तया परी तया देव चक्रवर्तीची या शरीरी अर्जुन ती अवसरी देखता जाण ततस्स विस्मयाविष्टो वृष्टरोमा धनंजयः प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिर्भाषत तेथ एक विश्व एकापण ऐसे अळुमाळ होते जे तुझे पण ते आठवणी गेले अंतकरण विराले सहसा आतू आनंदाचे रे झाले माहेरी गात्रांचे बळहार पोन गेले अपाद पागुंतले फुलकांचले वार्षी प्रथम दशे ओळल्या शैलांचे सर्वांग जैसे विरुडे कोमलांगुरी दैसे रोमांच झाले शिवतला चंद्रकरी सोमकांतू द्रावो धरी तैसिया स्वेंदगनिका शरीरी दाटलिया मादी सापडले नियाली कुळे जळावरी कमळ कळिका जीवी आंदोळी देवी आतुलिया सुगोर्मीचे निबळे बाहेरी कापे कर्पूर करदळीची गर्भपुटे उकलता कापुराचे निकोंदाटी पुलिका गळती देव थेंबुटे त्रित्रवणी पडती उदयलेनी सुधा करे भरलाजी समुद्र भरे तैसा वेळोवेळा उर्मी भळे उचंबळत असेन ऐसा सात्विका या ठा भावा परस्परे वर्तत असे हेवा तेत ब्रह्मानंदाची जीवा राणी विभावली तैसाच त्या सुखानुभवा पाठी केला द्वैताचा सांभाळू दिठी मग उसा सवनी गिरडी वास पाहिली तेन बैसला होता जिया सवा तियाचियाकडे मस्त खालविला देवा मग जोडोनी कर संपुट बरवा बोल तू असे अर्जुन उवाच
पश्यामि देवांस्तव देवदेव सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थ मृषंश्च सर्वानुरगांश्च दिव्यान् म्हणे जय जयाजी स्वामी नवल कृपा केली तुम्ही जय विश्वरूप की आम्ही प्राकृत देखो परिसाची भले केले गोसाविया मज परितोष झाला साविया जी देखिला सिदोया सृष्टीसी तू आश्रयो देवा मंदराचे निअंग लगे ठाई ठाई श्वापदांची दांगे तैसी तुझ्या दियाने देखतसे भुवने अहो आकाशाची खोळे दिसती ग्रहगणांची कुळे की महावृक्षी विसाळे पक्षी जातीची तया परी श्री हरी तुझ्या विश्वात्मकीये शरीरी स्वर्गो देखतसे अवधारी सुरगणेशी प्रभो महाभूतांचे पंचक येत देखत आहे अनेक आणि भूतग्राम एक एक भूतसृष्टीचे जी सत्य लोक तुझ माझी आहे देखिला चतुराननुहान हे आणि एरीकडे जाऊ पाहे तव कैलासुई दिसे श्री महादेव भवानीशी तुझ्या दिसतेसे की अंशी आणि तू ते गा ऋषिकेश तुझ माझी देखे पै कश्यपादी ऋषी कुळे ये तुझ्या स्वरूपी सकळे देखतसे पाताळे पन्नगेशी किंबहुना त्रैलोक्यपती तुझ्या एकेकाची अवयवाची भिंती ये चतुर्दश भुवने चित्राकृती अंकुरली जाणो आणि तेथी जे 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 लोक ते चित्ररचनाची अनेक असे देखतसी अदोलिक गांभीर्य तुझे अनेक बाहो दरवक्त्र नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तन्न मध्यन्न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप त्या देव चक्षुचे निपैसे चौकडे जो पाहत असे तव दोर्दंडी का जैसे काश कोंभैले तैसे एकची निरंतर देवा देखत असे तुझे कर करीत आघवेची व्यापार एकेची काळे मग महाशून्याची नि पैसारे उघडले ब्रह्मकटाची भांडारे तैसी देखतसे अपारे उदरे तुझी जी सहस्र शीर्षयाचे देखिले कोडीवरी होता ती एकी वेळे के परब्रह्मची वदन फळे मोडोनी आले रे जेवते तेवते तुझी देखतसे विश्वमूर्ती आणि तयाची परी नेत्र पंक्ती अनेका संघ हो स्वर्ग पाताळ के भूमी दिशांतराळ हे विवक्षा ठेली सकळ मूर्तिमय देखतसे हे तुझ विण एकादियाकडे परमाणु ये तुला कोडे अवकाशुपातसे परिण सापडे ऐसे व्यापिले तुआ ये नाना पर्या परिमिते जे तुली साठविली होती महाभूते ते तुलाई पवाड तू अनंते कोंदला देखतसे ऐसा कवने ठाया उणी तू आलासी हे त बैसलासी की उभासी आणि कवनीये मायेची पोटी होताच तुझे ठाण केवडे तुझे रूप वय कैसे तुझ पहिलीकडे काय असे तू कायसे आवर्यासी ऐसे पाहिले मिया तव देखिले जी आघवेची तरी आता तुझा ठाव तुची तू कवनाचा नवे सियासाची अनादि आयता तू भाना बैठा दिघडुना कुजटा तुझ तळीवरी वैकुंठा तुची आहासी तू रूपे आपणयाची ऐसा देवा तुझी तूच वयसा पाठी पोट परेशा तुझे तू गा किंबहुना आता तुझे तुची आघवे अनंता हे पुढत पुढती पाहता देखिले मिया
परिया तुझिया रूपात जे उणीवे कसे देखतो जे आधी मध्यांतू तिनी नाही एरवी गिवसलिया गवा ठाये परी सोयन लायची काही मनवणी त्रिशुद्ध हे नाही तिनी येथ एव मादी मध्यांतरहिता तू विश्वेश्वरा परिमिता देखिला सिजे तत्वता विश्वरूपा तुझ महामूर्तीची अंगी उमटलिया पृथक मूर्ती अनेगी लेला शिवाने परीची अंगी ऐसा वड तू आसी नाना पृथक मूर्ती तिया द्रुमवल्ली तुझिया स्वरूप महाचळी दिव्यालंकार फुली फळी सासी नलिया हो काजे महोदधी तू देवा झाला तरंग मूर्ती हे लावा की तू एक वृक्षू बरवा मूर्ती फळी फळलासी जे भूती भूतळ मांडिले जैसे नक्षत्री गगन गुढले तैसे मूर्तिमय भरले देखतसे तुझे रूप जी एकेकीची अंग प्रांती होय जाये त्रिजगती एवढी आहे तुझी अंगी मूर्ती की रोमा झालिया ऐसा पवाडू मांडून विश्वाचा तू कवन पायेत कोणाचा हे पाहिले तवा मुचा सारथी तोची तू तरी मज पाहता मुकुंदा तू ऐसाची व्यापकू सर्वदा मग भक्तानुग्रहे तया मुग्धा रूपा ते धरिसी कैसे चौबदांचे सावळे पाहता ओलावती मन डोळे केव देऊ जायजे तरी याकडे दोईची बाही ऐसी मूर्ती कोडीसवानी कृपा करुणी ओसीचा विश्वरूपा किया मुझ्या दिठी सलेबा जे सामान्यत्वे देखती तरी आता दिठीचा विटाळू गेला तुआ सहजे दिव्य चक्षु केला मनवणी यथा रूपे देखवला महिमा तुझा परी मकर तुंडा मागिले कडे तोची तो होताची तू ये बडे रूप झालाची ये पुढे ओळखिले मिया किरीटिनंगदिनंचक्रिणंच तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम् पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्ता दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयं नोये तोची हा श्री मुकुट लोईलाची श्री हरी पर्याता जे तेजानी थोरी नवलकी बहुये तेची वर्लियेची हाती चक्र परिजितया यती सावरितासी विश्वमूर्ती ते न मोडे खुन येरीकडे तेची हे नोहे गदा आणि तळलिया दोन्ही भुजा निरायुधा वागोरे सावरावया गोविंदा संसरलिया आणि तेनेची वेगे सहसा माझिया मनोथा सरिसा झालासे विश्वरूपा विश्वेश म्हणवणी जाणे परी कायसे बाहे चोज विस्मयो करावयाई पाडू नाही मज चित्त होऊनी जातसे निर्बोज आश्चर्य येणे हे दाथिका नाहीत नाही ऐसे विश्वसोयी नाही काही नवलांग प्रभेची नवाई कैसी कोंदली सैंग हे दाग्नीची दिठी करपत सूर्य खद्य तु तैसा हरपत ऐसे तीव्रपणाद्भुत तेजाचे या हो का महातेजाची महार्णवी बुडोनी गेली सृष्टी आघवे की युगांत विजूंच्या पालवी झाकले गगन नातरे संहार तेजाची ज्वाळा तोडोनी माचू बांधला अंतराळा आता दिव्य ज्ञानाची डोळा पहावे ना उजाळू अधिकाधिक बहु असू धडाडिता याती दाहसू पडत दिव्य चक्षु सहित्रासू निहाळिता हो का जे महाप्रळयीचा भडाडू होता काळ अग्निरुद्राची आठाई गुढू तो तृतीय नयनाचा मडू फुटला जैसा तैसे पसरलेने प्रकाशे सैंग पाचवणिया ज्वाळांचे वळसे पडता ब्रह्मकटाह कुळसे होता ती ऐसा अद्भुत तेजो राशी जन्मानवलम्या देखील अशी नाही व्याप्ती आणि कांतीसी पारोजी तुझे त्वमक्षरं परमं वेदितव्यं
त्वमस्य विश्वस्य परन्निधानं त्वमव्यय शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो देवा तू अक्षर औटाविये मातेसी पर श्रुतिजयाचे घर गिवसित आती जे आकाराचे आयतन जे विश्व निक्षेपैक निधान ते अव्यय तू गहन अविनाशजी तू धर्माचा ओलावा अनादि सिद्ध तू नित्य नवा जाणे मी सदतिसावा पुरुष विशेष तू आदि मध्यांतरही तू स्वसामर्थ्ये तू अनंतू विश्वबाहु अपरिमितू विश्वचरण तू पैचंद्र चंडांशु डोळा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान श्री सद्गुरु ज्ञानेश्वर श्री जगद्गुरु तुकाराम महाराज श्री सद्गुरु जोग महाराज श्री सद्गुरु परमहंस वरिव्राजकाचार्य आनंदाश्रम स्वामी महाराज श्री सद्गुरु शांती ब्रह्म एक मारुती बाबा महाराज की आपल्या बाबांना शांतीब्रह्म ही उपमा सर्व संतांनी प्रदान केलेली आहे आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीसुद्धा शांतरसानं भरलेली आहे आणि ज्यांनी संशोधन केलं ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यांनी याच्यामध्ये आपली कृपा केलेली आहे आणि म्हणून आपल्याला बाबाजींचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे. पुन्हा एकदा मोठा गजर करा. पुंडलिक वरदा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर बाबाजींची कृपा अखंड आहे छे. संस्थेत सुद्धा आमच्यावर भरपूर कृपा केली आणि कृपा करून स्वामीजींच्याकडे आम्हाला त्यांनी पाठवलं आणि त्या ठिकाणी ह्या ग्रंथाला हृदयामध्ये त्यांच्याच कृपेनं आणि प्रगट केलेलं आहे आणि त्याला मागे पुढे सांभाळणारे आधार देणारे साक्षात श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य नारायणजी महाराज आहेत आणि खरोखरच आपलं परमभाग्य आहे. आपल्या जीवाचं विशेष पुण्य आहे आणि म्हणून आपल्याला अलंकापुराच्या ठिकाणी राहायला मिळून या संतांची आपल्यावर काय झाली कृपा. आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण शांतीब्रह्म मारुती बाबांचं दर्शन झालं की पुन्हा काही दर्शन काही शिल्लक राहतच नाही. हे जसं बाबांचं असं जीवन आहे म्हणून त्यांची कृपा आपल्यावर
या ठिकाणी त्यांच्या दर्शनानं पुन्हा या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आपण सर्वजण धन्य झालेलो आहोत. त्यांच्या भेटीत, त्यांच्या दर्शनात आपण कृतकृत्य झालो आहोत. जसे ज्ञानोबराय श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेनं परिपूर्ण झाले, तसं आपण या ठिकाणी बाबाजींच्या आणि कृपेनं या ठिकाणी आपल्याला त्यांनी कृपांकित केलेलं आहे. म्हणून बाबाजींच्या चरणकमली शतशः दंडवत करतो. गुरुवर्य नारायण महाराजांच्याही चरणकमली दंडवत करतो आणि पुढच्या सेवेला प्रारंभ करतो. एक ओवी राहिली ना. अध्याय 11वा, ओवी क्रमांक 311 ही ओवी राहिलेली आहे. ती ओवी घ्यायची आहे. पै चंद्र चंडांशु डोळा दावितो सिकोप प्रसाद लीळा एका रुससी तमाचिया डोळा एका पाळितोसी कृपा दृष्टी अनादि मध्यांत मनंत वीर्या मनंत बाहुं शशि सूर्य नेत्रं पश्यामि त्वां दीप्त हुताश वक्त्रं स्वतेजसा विश्वमिदन्तपन्तं जी एवं विधातु ते मी देखतसे निरुते पेटले प्रलयाग्नीचे उजिते तैसे वक्त्र हे तुझे वनिवेनी पेटले पर्वत कवळणी ज्वाळांचे उभड उठत तैसी चाटीत दाढा दात जी भलोळे हे वदनीची या उभा आणि जी सर्वांकांतीची या प्रभा विश्वतातले अतिक्षोभा जाता आहे द्यावा पृथिव्यो हृदमंतरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् काजे द्युर्लोकानि पाताळ पृथ्वी आणि अंतराळ अथवा दश दिशा समाकुळ दिशा चक्र हे आघवेची तुआ एके भरले देखत आहे कौतुके परी गगनाई सकट भयानके आपलं विजय जेवी नातरी अद्भुत रसाची कल्लोळी झाली चौदाई भोनासी कडियाळी तैसे आश्चर्याची मग मी आकळी काय एक नावरे व्याप्ती असाधारण नसावे रूपाचे उग्रपण सुख दुरी गेले परिप्राण विपाई धरिजे देवायचे देखोणी तू ते नेणो कैसे आले भयाचे भरिते आता दुःख कल्लोळी झळंबते तिन्ही भोवणे एरवी तुझ महात्मयाचे देखणे परे सुख नव्हे जेणे गुणे ते जाणवत आहे मज जव तुझे रूप नोहे दिठे तव जगाची संसारिक गोमटे आता देखीलाची तरी ती विषय विटे उपनला त्रासू ते तुझ देखील याची साठी सहसा होईल मिठी आणि निधी तरी शोक संकटी राहो केवी म्हणून मागा सरोत संसारू आडवीत येतसे अनिवारू आणि पुढा तू तवा नावरू नयेसी घेऊ ऐसा माझारडिया साकडा बापुड्या त्रलोक्याच्या होतसे ओरडा ऐसा ध्वनी जी पुढा चोजवला मज जैसा रंबळ लागी तो समुद्राई निवावया लागी तव कल्लोळ पाणी याची तरंगी आगळावी तैसे या जगाची झाले तू ते देखून तळमळीत ठेले या माझी पैल भले ज्ञान शुरांचे मिळावे अमे हित्वाम सुर संघा विशंती केचित भीता प्रांजलयो गृणन्ति स्वस्ति इत्युक्त्वा महर्षि सिद्ध संघा स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः हे तुझे नियांगिके तेजे
जाळून सर्व कर्मांची बीजे मिळत तुझा तू सहजे सद्भावेसी आणि कैक सावियाचे भयभीरू सर्वस्वे धरुणी तुझी मोहरू तुझ प्रार्थिता ती करू जोडोनिया देवा विद्यार्णवी पडिलो जी विषय वागुरे आतुडलो स्वर्ग संसाराची साकडलो दोही भागी ऐसिया मुझे सोडवणे तुझ वाचोनी की लकवणे तुझ शरणगा सर्व प्राणे म्हणत देवा आणि महर्षी अथवा सिद्ध विद्याधर समूह विविध हे बोलत तुझ स्वस्तिवाद करीती सवन रुद्रादित्या वसवोये च साध्या विश्वेश्विनौ मरुतशोष्म पाश गंधर्व यक्षा सुरसिद्ध संघा वीक्षेन्ति त्वां विस्मिताश्चैव सर्वे हे रुद्रादित्यांचे मेळावे वसुहन साध्याघवे अश्विनौ देव विश्वदेव विभवे वायु ये जी अवधारा पितरान गंधर्व पैल यक्ष रक्षो गण सर्व जी महेंद्र मुख्य देवका सिद्धाधिक हे आघवेचे आपुलालिया लोकी सोत्कंठित अवलोकी हे महामूर्ती दैविकी पाहतादी मग पाहत पाहत प्रदक्षिणी विस्मित होऊन अंतःकरणी करीत निज मुकुटी ओवाळणे प्रभुजी तुझ ते जय जय घोष कलरवे स्वर्ग गाजविदाती आघवे ठेवीत ललाटावरी बरवे कर संपुट ते विनय द्रुमाची आडवी सुरवाडली सात्विकांची माधवी म्हणून कर संपुट पल्लवी तो होतासी फळ रूपम मत्ते बहुवक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहुरूपादं बहुदरं बहुदंष्ट्राकलालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाहं जी रोचना भाग्य उदेले मना सुखाजे सुयाणे पाले जे आगाद तुझे देखिले विश्वरूपी हे लोकत्रय व्यापक रूपडे पाहता देवाही वचक पडे याचे सन्मुखपण जोडे भलतया कडुनी ऐसे कधी परी विचित्रे आणि भयानके वक्त्रे बहुलोचन हे सशस्त्रे अनंत भुजा अनंत चोरू बाहू चरण बहुधर आणि नानावर्ण कैसे प्रतिवदनी मातले पण आवेशाचे ओका महाकल्पाची अंती अवकले नियमे जीवदती होती प्रलयाग्नीची उदिती आंबुखिली जैसी नातरे संहार त्रिपुरारीची अंते की प्रलय भैरवाची क्षेत्रे नाना युगांत जगदीची पात्रे भूतखिजा ओढविली दैसी एकडे तुझी वक्त्रे जी प्रचंडे न समाधी दरी माझी सिंहाडे दैसे दशन दिसती रागीट जैसे काळ रात्रीची ज्ञानधारे उल्हास निगती संहार खेचरे तैसी आवतनी प्रलय रुद्रे गाठलिया दाढा हे असो काळे अवंतिले रण का सर्व संहारे मातले मरण तैसे अति भिंगुळ वाणे पण वदनी तुझी हे बापुडी लोकसृष्टी मोटके उपायली दिठी आणि दुःख कालिंदीची आतटी झाड होऊन ठेली तुझ महामृत्यूची सागरी आता हे त्रैलोक्य जीविताची तरी शोक दुर्वात लहरी आंदोळतासे हे कोपोणी जरी वैकुंठे ऐसे हनुमनी पहिल्या वचटे जे तुझ लोकांचे काही वाटी तू ध्यान सुखे भोगी तरी जे लोकांचे कीर साधारण वायार सुतसे ओढण हे सहसा म्हणे प्राण माझे जिगापती ज्या मद संहार रुद्र वासिपे ज्या मज भेने मृत्यू लपे तो मी येते आळ बहाळी गापे ऐसे तुआ केले परी नवल बापाये महामारी या नाम विश्वरूप जरी हे व्यासरूपणे हरी भयासियानी नभस्पृशं दीप्तमनेक वर्णं व्यात्ताननं दीप्त विशाल नेत्रं दृष्ट्वा हित्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं विन्दामि शमं च विष्णो ठेली मा काळे सियाटे तटे तैसी किती एके मुखे रागिटे ही वाढून या धाकुटे आकाश केले गगनाचे निवाडपणे नाकळे
त्रिभुवनीची आई वारिया नवे टाळे येळाचे निवाफा गिजळे कैसे धडाडीत असे देवीचे का सारखे एक नोहे हेत वर्णावर्णाचा भेदू आहे हो काजे प्रळयी सावा ओलाहे वन्ययाचा जयाची अंगीची दीप्ती एवढी जे त्रैलोक्य की राखोंडी की तयाही तोंडे आणि तोंडी दात दाढा कैसा वार्या धनुर्वात चढला समुद्र की महापुरी पडिला विशाग्नी मारा प्रवर्तला वडवानळासी हळाहळागी पियाले नवल मरण मारा प्रवर्तले तैसे संवार तेजाया झाले वदन देखा परी कवने माने विशाळ जैसे तुटलिया अंतराळ आकाशासी कवळ पडो निठेले ना तरी ताके सुनी वसुंधरी जय हिरण्याक्षरी घाला विभरी तै उघडले हाटेकेश्वरी देवी पाताळ कुवर तैसा वक्त्रांचा विकाशू माझी जीवाच्या गळाची आवेशू विश्वनापुरे म्हणून घासू न भरीची कोडे आणि पाताळ व्याळाच्या फुतकारी गरळवाळा लागती अंबरी तैसी पसरली वदन तरी माझी हे जिव्हा काढून पळविंचे जुंबाडे जैसे पन्नासली गगनाची होडे तैसे वाळूवावऱ्याकडे धगधगित दारांचे आणि ललाटपटाची खोळे कैसे भयाचे भेडतावी डोळे हो काजे महामृत्यूचे उमाळे कडवसा राहिले ऐसे वाहुनी भयाचे भोज हेत काय पदऊ पाहतो सिकाज तेने नो परिपज मरण भयाले देवा विश्वरूप पावयाचे डोळे केले ते पावलो प्रतिफळे बापा देखील आता डोळे निवावे तैसे निवाले हो देव पार्थिव कीर जाये याची काकुळती कवना आहे परी आता चैतन्य माझे विपाये वाचे की न वाचे एरवी भयास्तव अंग कापे नावे तागळे तरी मन तापे अथवा बुद्धी वासिपी अभिमानु विसर्जे परी तुली आहे वेगळा जो केवळ आनंद एक कळा अंतरात्मयाई निश्चळा शियारी आली बाप साक्षात्काराचा वेधू कैसा देश दडी केला बोधू हा गुरु शिष्य संबंधू विपाये नांदे देवा तुझ्या ये दर्शनी जे वैकल्य उपजले आहे अंतःकरणे ते सावरावया लागी गवसनी धैर्याची करीत असे तव माझे निनामे धैर्य हरपले की तयाई विश्वरूप दर्शन झाले हे असो परिमज भल्या तुडविले उपदेशाया जीव विसंवावयाची चाडा संग धावा धावी करीत असे बापुडा परी सोयही कवने कडा न लभेत ऐसे विश्वरूपाची महामारी जीवित्व आहे चराचरी जी न बोले तरी काय करी कैसे निराये पुंडली कवरद हरी श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की जय श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु जोग महाराज की जय श्री सद्गुरु परमहंस परिव्राजकाचार्य आनंदाश्रम स्वामी महाराज की जय।